नमस्कार, मी पूजा. तुम्हा सर्वांचं स्वागत इंस्टामध्ये स्वागत करते. तर आज ना मिस्टरांनी सांगितले की पाटवडी आमटी बनव. तर इथं मी कांदा, खोबरं आणि आल्याचे तुकडे आणि लसूण, कोथिंबीर काढून घेतली. आता कढईमध्ये खोबरं घालून खमंग असं भाजून घेतले. त्यानंतर कांदा, आल्याचे तुकडे, लसूण हा पण मी तांबूस होईपर्यंत चांगला भाजून घेतला. मसाला आपला भाजून तयार आहे. तर इकडे 1 कप बेसन, जिरे, मीठ, हळद आणि मिरची पेस्ट तयार करून घेतली. आता कढईमध्ये थोडंसं तेल घालून जिरे घालून घेतले. आता त्यानंतर मिरची आणि लसणाची पेस्ट पण मी यात घालून घेतली. मिरची पेस्ट परतून झाली की थोडासा हिंग आणि हळद पण मी यात घालून घेतली. त्यानंतर 1 कप बेसनासाठी 1 कप पाणी घालून आणि चवीनुसार मीठ घालून घेतले. आता पाण्याला उकळी आली की पीठ अगदी थोडं थोडं घालून लाटण्याच्या साह्याने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता झाकण ठेवून एक वाफ आणून घेतली. आता इकडे परातीला मी तेल पण लावून तयार करून घेतलेली होती. आता थोडं थोडं पीठ घालून हाताला तेल किंवा पाणी लावून पाटवडी पूर्ण थापून घेतलेली होती. आता सुरीच्या साह्याने गार झाले की पाटवड्या कापून घेतल्या. अगदी पातळ अशा ह्या पाटवड्या झालेल्या होत्या. तर पाटवडी आपली तयार आहे. तर आता इकडे मसाला पण थंड झाला आणि एका मिक्सरच्या जारमध्ये घालून मसाला वाटून घेतला. मसाला वाटून तयार झाला की कढईमध्ये गरजेनुसार तेल घालून जिरे घालून घेतले. आता वाटलेला मसाला घालून चांगला परतून घेतला. त्यात धना पावडर, काळा मसाला, कांदा लसूण मसाला आणि थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतली आणि थोडीशी हळद पण मी यात घालून घेतली. काश्मीरी लाल मिरची पावडर आपल्या भाजीला चांगला रंग आणेल म्हणून मी यात थोडीशी घातली आणि सगळा मसाला व्यवस्थित परतून झाला की गरम पाणी घालून घेतले. आता आपल्याला जेवढी आमटी बनवायची असेल ना तेवढं पाणी मी यात घालून घेतले आणि चवीनुसार मीठ घालून आमटीला एक उकळी आणून घेतली. तयार आहे आपली ही पाटवडी आमटीचा रस्सा. तर इकडे भाकरी पण मी तयार करून घेतलेली होती. तयार आहे आपली ही पाटवडी आमटी आणि सोबत भाकरी, भात आणि कांदा, लिंबू, काकडी आणि आपली तयार केलेली पाटवडी पण मी इथं सर्व केलेली होती. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाटवडी आमटी म्हणजे असली ना तर कांदा लिंबूशिवाय जेवण पूर्ण होतच नाही. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.